नमस्कार सगळ्यांना आमचा आणि सगळीकडेच हास्य जत्रेवर प्रचंड प्रेम करतात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा आता फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा आता फक्त महाराष्ट्राची न राहता ती जगभराची हास्य जत्रा झाली आहे आणि रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम आम्हाला मिळतंय त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू. रसिकाजी काय म्हणणार? नमस्कार सगळ्यांना. जळगावात येण्याची पहिलीच वेळ आहे आणि हास्य जत्रेचं प्रेम जसं पूर्ण महाराष्ट्रातनं जगभरातनं मिळतंय तसं आता जळगावमधनं पण आम्हाला प्रेम मिळतंय आणि त्याचा खूप आनंद आहे. येणाऱ्या 2 तारखेला आपला जो चित्रपट येतो आहे या संदर्भात काय सांगणार? वडापाव नावाचा सिनेमा माझा येतोय जो प्रसाद ओकांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांनी अभिनय केलेला हा 100वा सिनेमा आहे आणि त्यात मी एक महत्त्वपूर्ण भूमिका करते. तर मला सगळ्यांना आवाहन करायला आवडेल की नक्की 2 ऑक्टोबरला चित्रपटगृहात जाऊन वडापाव सिनेमा पहा. रसिकाजी, आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या वडिलांनी हार्मोनियम दिला होता, त्याच्यावर वाजवण्यासाठी वेळ मिळत नाही तर ती इच्छा कधी पूर्ण करता आपण? इच्छा पूर्ण करायची सुरुवात झालेली आहे. हार्मोनियम रिपेअर करून घरी आलेला आहे. आता फक्त संगीत शिक्षिका शोधण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे सुरू होईल तो प्रवास सुरळीत. हास्य जत्रा म्हटलं की घराघरामध्ये म्हणजे एक कुटुंबासारखं आपलं नातं आता झालेलं आहे. जर हास्य जत्रा ज्या दिवशी टी व्हीवर नसते त्या दिवशी मला असं वाटतं म्हणजे लोकांना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. एवढं प्रेम लोक आपल्याला देत आहे, याबद्दल काय सांगणार? याबद्दल काय कृतज्ञ आहोत आम्ही खूप. कारण बरेच रसिक प्रेक्षक आम्हाला भेटत असतात कुठेही, म्हणजे अगदी सगळीकडेच भेटत असतात आणि आम्हाला ते सांगत असतात की तुमच्याशिवाय आमचा घास उतरत नाही खाली. तर ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आमच्यासाठी आणि कुणाच्या तरी आनंदात कुणाच्या तरी जीवनात आम्ही आनंद पसरवतोय, हसू पसरवतोय आणि आमच्याशिवाय त्यांचं जगणं आता म्हणजे अशक्य व्हायला लागलंय. त्यामुळे खरंच खूप थँक्यू. रसिकाजी, आपण कोकणी भाषाची सोबत गुजराती भाषा आपण बोलत असतो तर काय या संदर्भात काय सांगणार? गुजराती भाषा शिकण्याचा चंग मी 6 वर्षांपूर्वी बांधला होता, तर त्याचे प्रयत्न अजून चालूच आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळे फ्लेवर्स आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. तसं मी कोकणी भाषा शिकायचा प्रयत्न केला जो पटकन साध्य झाला. गुजराती भाषा शिकायचा प्रयत्न केला आहे पण तो अजून काही साध्य होत नाही.